नमस्कार. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण मी तुम्हाला आज सांगणार आहे जे तुमचं बोलण्याची ताकद बदलू टाकेल. प्रभावी बोलण्याची कला. तुमचे शब्द समोरच्यावर अशी छाप पाडतील की लोक तुम्हाला लक्ष देऊन ऐकतील, मन देतील आणि तुमचं बोलणं लक्षात ठेवतील. व्हिडिओ पूर्ण बघा आणि अशाच पॉवरफुल व्हिडिओसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, टी मोटिवेशन चॅनलला, आणि बेल आयकॉन दाबा. प्रभावी बोलण्याची कला. तुमचे शब्द समोरच्यावर बोलण्याआधी विचार करा. थिंक बिफोर यू स्पीक. प्रभावी लोक पटकन बोलत नाहीत, ते योग्य वेळी योग्य शब्द निवडतात. काही लोक कधी बोलतात आणि नंतर विचार करतात, म्हणून त्यांचं बोलणं हलकं वाटतं. पण जेव्हा तुम्ही 2 सेकंद थांबता, विचार करता, तेव्हा तुमचे शब्द वजनदार होतात. लक्षात ठेवा, शब्द परत घेता येत नाही, म्हणून बोलण्याआधी स्वतःवर विचार. हे खरंच आवश्यक आहे का? हे सकारात्मक आहे का? याने परिस्थिती सुधारेल का? हे शब्द विचारपूर्वक बाहेर पडतात, तेच प्रभाव टाकतात. 2. कमी बोला पण दमदार बोला. स्पीक लेस, स्पीक पॉवरफुल. जास्त बोलणारा माणूस ऐकला जात नाही, पण योग्य वेळी कमी शब्दात मुद्दा मांडणारा व्यक्ती लक्षात राहतो. तुमचं बोलणं लांबड नको, फक्त स्पष्ट आणि थेट असू द्या. उदाहरण: मला कदाचित असं वाटतं की. असं म्हणण्याऐवजी माझं मत असं आहे, असं ठाम बोला. आत्मविश्वास शब्दांमध्ये दिसला पाहिजे. कमी शब्द प्लस स्पष्ट विचार इज इक्वल टू प्रभावी व्यक्तिमत्व. 3. आवाजांचा टोन सांभाळा. कंट्रोल युअर टोन. काय बोलता हे महत्त्वाचं आहे, पण कसं बोलता हे त्याहूनही महत्त्वाचं आहे. एकच वाक्य 2 प्रकारे बोलता येतं. रागाने बोलतात तर ते अपमान वाटेल, शांतपणे बोललात तर ते सल्ला वाटेल. आवाजाचा टोन तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. हळू, स्पष्ट आणि स्थिर आवाज बोला. घाई करू नका, ओढू नका. ज्यांचा आवाज नियंत्रण असतो त्यांचं मनही नियंत्रित असतं. 4. डोळ्यांचा संपर्क ठेवा. तुम्ही बोलता आणि नजर इकडे तिकडे असतात तर तुमचं बोलणं कमकुवत वाटतं, पण जेव्हा तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलता तेव्हा आत्मविश्वास वाटतो. डोळ्याचा संपर्क म्हणजे आदर. डोळ्याचा संपर्क म्हणजे प्रामाणिकपणा. समोरचा व्यक्ती तुमचे शब्द नाही, तुमचा आत्मविश्वास ऐकतो. 5. ऐकण्याची कला शिका. मास्टर द आर्ट ऑफ द लिसनिंग. प्रभावी बोलणारा आधी चांगला श्रोता असतो. लोकांना ऐकून घेतलं की ते तुमचं ऐकतात. मध्यांतर तोडू नका, पूर्ण ऐका, संपूर्ण घ्या. जेव्हा तुम्ही समोरच्याला महत्त्व देता तेव्हा तो तुमच्या शब्दांना महत्त्व देतो. लक्षात ठेवा, प्रभावी संवाद हा 2 बाजूंनी होतो. आजचा सराव. आजपासून ठरवा, मी विचार करून बोलेन, मी कमी पण स्पष्ट बोलेन, मी आवाजावर नियंत्रण ठेवेन, मी डोळ्यांचा संपर्क ठेवेन आणि मी आधी ऐकायला शिकेल. शरीर भाषा, बॉडी लँग्वेज मजबूत ठेवा. तुमचे शब्द जितके बोलतात तितकीच तुमची बॉडी लँग्वेज बोलत असते. वाकून उभं राहणं, हात क्रॉस करणं, डोळे चुकवणं हे आत्मविश्वास कमी दाखवतं. सरळ उभे राहा, खांदे मागे ठेवा, हात मोकळे ठेवा. तुमचं शरीर जर आत्मविश्वास दाखवत असेल तर तुमचे जास्त शब्द प्रभावी वाटतात. 7. उदाहरण वापरा. यूज पॉवरफुल एक्झाम्पल्स. फक्त स्वतःला सल्ला देऊ नका, उदाहरण द्या. लोक कोडे शब्द विसरतात, पण कथा आणि उदाहरण लक्षात ठेवतात. जर तुम्ही एखादा मुद्दा सांगत असाल तर छोटं उदाहरण जोडा. उदाहरण तुमच्या शब्दांना वजन आणि विश्वासार्ह देते. 8. भावनावर नियंत्रण ठेवा. कंट्रोल इमोशन्स. रागाच्या भरात बोललेले शब्द बहुतेक वेळा पश्चाताप देतात. प्रभावी व्यक्ती रागातही शांत असते. जर तुम्हाला खूप राग आला असेल, थोडं वेळ घ्या, शांत व्हा, नंतर बोला. ज्याला स्वतःच्या भावनावर नियंत्रण आहे त्यांच्यावर लोकांचा विश्वास बसतो. 9. सकारात्मक शब्द वापरा. यूज पॉझिटिव्ह लँग्वेज. तू कधीच करू शकणार नाहीस असं म्हणण्याऐवजी तू
प्रयत्न केलास तर नक्की जमेल असं बोला. नकारात्मक शब्द वातावरणात खराब करतात. सकारात्मक शब्द प्रेरणा देतात. तुमचे शब्द जर आशा देत असतील तर लोक तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येतात. 10. ठाम पण नम्र राहा. बी फार्म बट पोलाइट. प्रभावी बोलणं म्हणजे ओरडणे नाही आणि नम्र राहणं म्हणजे कमकुवतपणा नाही. तुमचं मत स्पष्ट मांडा पण आदराने. माझं मत वेगळं आहे असं शांतपणे म्हणा. ठामपणा प्लस नम्रता इज इक्वल टू प्रभावी व्यक्तिमत्व. मोठं सत्य. लोक शब्दावर नाही तुमच्या आत्मविश्वासावर आणि प्रामाणिकपणावर प्रभावी होतात. जर तुमचं बोलणं स्पष्ट, सकारात्मक आणि ठाम असेल तर लोक तुम्हाला फक्त ऐकणार नाही तर तुमचा अनुसरण करतील. आजपासून सराव सुरू करा. मी माझी बॉडी लँग्वेज सुधारेल. मी उदाहरणासह बोलेन. मी भावनांवर नियंत्रण ठेवेन. मी सकारात्मक शब्द वापरेन. मी ठाम पण नम्र राहीन. बोलताना थांबे घ्या. पॉवर ऑफ द पॉज. सतत बोलत राहणं प्रभावी नसतं. योग्य ठिकाणी घेतलेला थांबा प्रभावी असतो. जेव्हा तुम्ही एखादा महत्त्वाचा मुद्दा सांगता तेव्हा 2 सेकंद शांत राहा. हा थांबा तुमच्या शब्दांचा वजन देतो. समोरच्याला विचार करायला वेळ देतो. लक्षात ठेवा, शांतता ही सुद्धा संवादाचा भाग आहे. 12. नाव वापरा. यूज देअर नेम. एखाद्याचं नाव घेतलं की तो व्यक्ती अधिक लक्ष देतो. तू एक असं म्हणण्यापेक्षा राहुल मला असं वाटतं असं म्हणा. नाव वापरणं म्हणजे व्यक्तीला महत्त्व देणं. लोकांना स्वतःचं नाव ऐकायला आवडतं आणि तिथेच कनेक्शन तयार होतं. 13. स्पष्टता ठेवा. क्लॅरिटी इज अ पॉवर. गोंधळलेला बोलणं, गोंधळलेला निर्णय करतं. तुमचं वाक्य लहान ठेवतं. मुद्दे स्पष्ट मांडा. जर तुम्हाला स्वतःलाच काय बोलायचं ते स्पष्ट नसेल तर समोरच्याला कधी समजत नाही. स्पष्टता म्हणजे आत्मविश्वास. 14. प्रश्न विचारण्याची कला शिका. आस्क स्मार्ट क्वेश्चन्स. प्रभावी व्यक्ती फक्त बोलत नाही, ती योग्य प्रश्न विचारते. तुला काय वाटतं? आपण हे अजून चांगलं करू शकतो का? प्रश्न विचारल्याने समोरच्याला महत्त्व वाटतं आणि संवाद जिवंत राहतो. जो प्रश्न विचारतो तो चर्चा नियंत्रित करतो. 15. शेवट प्रभावी ठेवा. एंड विथ इम्पॅक्ट. तुमच्या बोलण्याचा शेवट लक्षात राहिला पाहिजे. एखादं प्रेरणादायी वाक्य, एखादी ठाम ओळ, एखादा स्पष्ट निष्कर्ष. लोक सुरुवात विसरू शकतात पण शेवट लक्षात ठेवतात. म्हणून प्रत्येक संभाषणाचा शेवट आत्मविश्वासाने करा. प्रभावी बोलणं म्हणजे मोठमोठे शब्द वापरणं नाही तर योग्य शब्द योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरणं. आणि जर अशाच वेगवेगळ्या कला तुम्हाला जर शिकायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच प्रेरणादायी आणि प्रभावी व्हिडिओ आणत असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.